तर नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे हे एच पीचं 790 हे प्रिंटर आहे. तर आपल्याला हे लॅपटॉप आणि हे डेस्कटॉप या तिन्ही डिव्हाइसला सेम नेटवर्कमध्ये आपल्याला वायरलेसली कनेक्ट करायचं आहे प्रिंटर. हे प्रिंटर वायरलेस प्रिंटर आहे. तर कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. एक ना एक स्टेप महत्त्वाची आहे. एकही जरी स्टेप मिस झाली तर कदाचित हे वर्क करणार नाही. वायरलेसली कसं कनेक्ट करायचं हे आपण बघू याच्यामध्ये. तर सगळ्यात स्टार्टिंगला प्रिंटर ऑन करायचं आहे आणि या प्रिंटरच्या मेनूमध्ये जायचं आहे. मेनूमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता, इथे सेटिंग दिसेल तुम्हाला. या सेटिंगवर क्लिक करायचं आहे, नेटवर्क सेटिंगवर क्लिक करायचं आहे. देन तिथं वायफायवर क्लिक करायचं आहे आणि वायफाय सेटअपवर क्लिक करायचं आहे. मग हे अवेलेबल वायफाय रोटर म्हणजे जे आपलं मोडेम आहे इंटरनेटचं ते विचारेल कनेक्ट करण्यासाठी. तर त्याचा युजर आय डी पासवर्ड आपल्याला इथं इनपुट करून टाकायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं वायफाय रूटर आपल्या इथं मिळालेला आहे. याला आपण कनेक्ट करून घेऊ. याला पासवर्ड टाकूया. पासवर्ड टाकल्याच्या नंतर हे आपलं प्रिंटर, हे आपलं लॅपटॉप आणि जे डेस्कटॉप हे तिन्ही जे आपल्याला सेम नेटवर्कमध्ये कनेक्ट करायचं आहे प्रिंटरला, हे एकाच वायरलेस नेटवर्कनं कनेक्ट असलं पाहिजेत. जसं की इथं बघू शकता आपण याला एका सेम नेटवर्कमध्ये घेतलं. जर तुमच्याकडे वायरलेस नेटवर्क नसेल म्हणजे इंटरनेटचं काही मॉडेम वगैरे जर नसेल तर तुम्ही एका एक हॉटस्पॉट तिन्ही डिव्हाइसला जरी दिलं तरी हे वर्क करेल. इंटरनेटला कनेक्ट केलं आपण लॅपटॉप, त्यानंतर इथं डेस्कटॉपला पण सेम इंटरनेटला कनेक्ट करायचं आहे पासवर्ड टाकून. त्याच्यानंतर काय करायचं इथं बघून घ्या. इथं आल्याच्या नंतर आपलं जे कम्प्युटर आहे त्याच्या कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे आपल्याला. कंट्रोल पॅनलमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता डिव्हाइसेस म्हणून दिसत असेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं साईडला प्रिंटर अँड स्कॅनर दिसत असेल, इथं क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, इथून इम्पॉर्टंट आहे, इथं ॲड प्रिंटर करायचं आहे. मग आपलं जे प्रिंटर आहे इथं दाखवलं आपल्याला. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच युजफुल व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात. पासवर्ड काही चुकला होता त्यामुळं कनेक्शन सक्सेसफुल झालं नव्हतं. इथं कनेक्शन सक्सेसफुल झालंय आता. इथं बघू शकता आपले प्रिंटर रेडी झालंय. ओपन प्रिंटर ॲप म्हणून म्हणतंय. ही एच पी स्मार्टचं ॲप ओपन होते. आता इथून आपण जे काही प्रिंट द्याल ते आपल्या प्रिंटरमधून प्रिंट होऊन जाईल. तर ट्रायलसाठी आपण एखादं प्रिंटआउट देऊन बघूया इकडे. आपल्या मेलवर एक PDF आलेला आहे, त्याला आपण प्रिंटआउट करून बघूया. डेली शेड्यूल आहे, रुटीन आहे, याला आपण प्रिंटआउट करूया. इथं बघू शकता आपण प्रिंट केलं की आपल्या प्रिंटरमधून ऑन होईल. प्रिंट करत आहे आपलं प्रिंटर. आणि हे डुप्लेक्स प्रिंटर आहे म्हणजे ऑटो डुप्लेक्स. इथं तुम्ही बघू शकता, एक साईड प्रिंट झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली मध्ये जाईल ते आणि सेकंड पार्ट त्या प्रिंटरचा त्याच पेजवर प्रिंट होऊन जाईल.
ठीक आहे, प्रिंट करून मोकळं झालं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.